तर माझ्या ह्या व्हिडिओवर एक कमेंट जी लावणार आहे ना, ती खूप छान आहे म्हणून लावणार आहे, कळलं का? आणि त्याहून छान ते वाक्य जे लिहिलंय ना, त्यामध्ये पॉइंट आहे. म्हणजे कुणाला सांगाव कुणाला बोलाव, हे एक वाक्य आहे त्याच्यामध्ये. जरी बी मी आवडत असेल तरी बी ते कुणाला सांगाव कुणाला बोलाव. ज्याला बोलायचंय ते ऐकून घेत नाही, रिप्लाय करीत नाही. बस साधं सिंपल. ज्यांना माझ्याबद्दल डाऊट आहे ना, त्यांना सोशल मीडियावर वंदना एवढी म्हणजे ॲक्टिव्ह असते आणि एवढं म्हणजे थया थया करते, तेव्हा ती काय अशीच असणार आहे का? कुठं ना कुठं ते काय म्हणते ते पण नाही. तुम्हाला जे खरं आहे ते सांगणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांना माझ्याबद्दल असा डाऊट आहे की माझ्याबद्दल माहिती नसताना उगाच माझा अंदाज गणित काढत बसतात लोक. हां असे मेसेज करतात, कमेंट करतात आणि खास करून त्या इष्टल्यावर जवा जवा टेटस ठेवते का तवा तवा म्हणजे ते टेटस ठेवायला गेलं तर भीती वाटते. हां आणि कुणा कुणा बघितलं हे तर बघायला, चेक करायला. कुणाकुणाचं चेक कसं करावा? का एक जण बघतंय का? माहीत सुद्धा पडत नाही कुणा बघितलं आणि कुणा नाही बघितलं. आणि हे आवडणं निवडणं, ते आय लव्ह यू मान्य आहे. आय लव्ह यू म्हणलं याचा अर्थ चुकीचा असतो या, अजिबात नाही. ते त्या प्रत्येक नात्यामध्ये कन्वर्ट करता येते आय लव्ह यूला. हां पण कुणाच्या मनातलं काय घ्यावं, खरं आहे का नाही? आता म्हणता वंदना लय चरचर करायलीस, लय ॲटिट्यूड दाखवायलीस, म्हातारी झालीस की लाज वाटते का तुला असं बोलायला? पाणी लावू लावू. अरे बाबा, ते बिना पाण्याची ते वस्ताऱ्यानं ह्या सोशल मीडियावर करतात लोक. पाणी लावायची काय गरज आहे? करून घ्यायची म्हणल्यास. हां तुम्हाला सांगते सगळं मी, थांबा. तर ह्या फेसबुकवर तर मी स्टेटस ठेवतच नाही, कारण की फेसबुकवर 24 तास लोक जागीच असतात. हां म्हणजे स्टेटस ठेवलं की तिकडं डायरेक्ट मॅसेंजरमध्येच जातं. ते फोटो असू द्या, व्हिडिओ असू द्या, काय असायचे ते असू द्या, त्या फोटोवर त्या व्हिडिओवर लई भारी भारी सिम्बॉल पाठवते तर मॅसेज करते तर असं. म्हणजे तर काय रिप्लाय करणं काय गरजेचं असतंय का? त्याच्यामुळं रिप्लाय करत नाही. हां आणि म्हणूनच हे असे दुखेले लोक कुणाला सांगावा म्हणते तर कुणाला बोलावा. हां तर जी मी रिप्लाय केलाय ना ते बी अगदी योग्य आहे ना. हसी मजाक माणूस एकमेकांसोबत करू शकतो ना कधी कधी असं. मला बोला की, मला बोला. बरोबर आहे ना? हां असंच एक भामटा का नाही, लय त्याच्यातला ते असं म्हणजे एवढी त्याची ती प्युअर ऊर्जा माझ्याकडं सेंड करायला बघायला मेसेजद्वारे. अरे म्हणलं एकदा दोनदा मेसेजला रिप्लाय केला मी, नक्की काय आहे? हां मी हे आहे, मी ते आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मी ह्या घराण्यातला आहे, मी त्या घराण्यातला आहे, आणि माझ्या म्हणजे भावना खूप छान आहेत. मी असं कधी कोणाला
कोणासोबत चुकीचं वागलो नाही फलानं दिसताना आता तुम्ही समजून घ्या. बरं म्हणलं ठीक आहे. मग काहीतरी त्याच्याकडून ते कसं बी असू द्या, ते खोटं असू चांगलं असू खरं असू, मग बोलत गेला ठीक आहे म्हणलं. पण अरे तुरण ही मला जमत नाही ना बोलल्यालं. मला नाही जमत. नाता असू द्या की नसू द्या, मी म्हातारी, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं कमी, तर मला रिस्पेक्ट थोडी तरी पाहिजे का नाही द्यायला. बस मला दुसरं काहीच नव्हतं तुमच्याकडून. अरे अपेक्षा कसलीच नाही. बोलायचं असलं तर बोल, नाही तर तिकडंच जा. पण आधी महत्व मी माझ्या स्वतःला देते. काय कुठं चुकते का. तर मग बोलत अरे बाबा असंच कवर बोलणार आहेस, कुण्या तरी नात्यानं बोल. मला काकू बिकू काही मन 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 डायरेक्ट आयला बिवच म्हणलं ते. मी तुला दुसरं काहीच म्हणणार नाही. लय जीव जाणलाय. हत्ती काय बोली करू म्हणलं. माझा बी लय जीव जाणलाय म्हणलं तुझ्यावर. आता तुला मी सोडू शकत नाही. आता डायरेक्ट तुझ्या घरात गृहप्रवेश माहितीये का. आलाच का म्हणलं लाईनवर 1-2 रिप्लाय मध्ये असं बोलले म्हणतात. म्हणजे आय लव्ह यू, तुम्हाला लय आवडतोस. आता हे जसं मी मेसेज केला रिप्लाय केलाय का बघा, तसं काय पण बोलते मग मी. डायरेक्ट धडमधुड बोलत गेले. ऐकून तर घ्यावंच लागलं ना. म्हणजे हे बघ म्हणलं, स्वतःची बायको सोडून दुसऱ्या बायांना अशा चुकीच्या नजरेनं जर नातं जोडायला बघशील, तर तुझ्या स्वतःच्या माय बहिणीसोबत नातं ते टिकवतोस. आणि तू जे काय त्या नात्यामध्ये वागतोस ते स्वतःच्या बहिणीसंग वागायलास असं सिद्ध होईल म्हणलं. माझ्या तोंडातला शब्द ते चुकीचा कधीच नाही म्हणलं. लोकांच्या आया बहिणी काय वाटावर पडलेल्या असतात का. लोकांच्या म्हणजे असं प्रसाद वाटीत ते श्रीनिवासारखं वाटीत बसलेलं असतं का काय कुणी कुणाला. म्हणजे बरंच आता किती बोललं असं बघा. मग लय बोलले तिथंच पंक्चर झालं ते. जेवढा बार भरून आलं होतं का खाली झालं तेवढं डायरेक्ट हवा सुट. पुन्हा काहीच दिसलं नाही कवा. अशी गोष्ट आहे. तर मी म्हणते असं का वागावं. सोशल मीडिया जरी झाली तरी बी असं म्हणजे नातं आपण ना माणूस माणसाकडे जात या. माणूस समजून बी घ्यायला बघत या. माणूस माणसाला एक कुठं ना कुठं तरी आधार बी देत आहे ना आधार बी घेत आहे. अरे बाबा पण त्याला काहीतरी असतंय ना मर्यादा असतंय का नाही. तुला आवडतीस, तुला आय लव्ह यू काय असं तसं म्हणल्यानं मी तुला दुसरं काय म्हणणारच नाही. अरे बाबा आशानं कुठं जमत असतंय का. हे किती मोठा मजाक झाला. हे किती मोठं म्हणजे 4-2 शब्द गोडीनं बोलले तर एवढा मोठा काय म्हणते तो ते शोषणच झालं ना. शब्दाने शोषण म्हणा की ते असं म्हणजे मनात कपटन नाही रे बाबा. काय मिळतं काय अशानं. मिळतं काय सांगा. आयुष्य भविष्य उज्ज्वल होतं. म्हणजे स्वतःमध्ये एवढी प्रगती मिळवता येते. परिवर्तन कोण्या पद्धतीने घडवून आणता स्वतःच्या आयुष्यामध्ये. काय बोलायचं. तर हे डाऊट मला क्लिअर करायचा होता. कोणता ते मला ह्याच फेसबुकवर परवाच्या व्हिडिओवर कमेंट आल्या. आता
त्या अशा कमेंट आहेत, ह्या वयामध्ये एवढं सौंदर्य, ह्या वयामध्ये एवढी स्टॅमिना, ह्या वयामध्ये एवढं काय 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 काय, नक्की काय आहे घोळ, नक्की ते कुणासंग आहेस एवढी खुश, असे प्रश्न केले तर हां. अरे बाबा, जे माणूस खेटीत आलंय ना, आणि सर्वात महत्त्व, जे माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व कुठं घाण ठेवत नाही ना, त्याला खुश राहण्याला काय लागतंय? जे स्वतःला ओळखीतय, जे स्वतःपर्यंत कुठली गोष्ट येऊ देत नाही, ते का म्हणून सुखी राहणार नाही? ते का म्हणून आनंदात दिसणार नाही? त्याच्या चेहऱ्यावर अरे बाबा का म्हणून हसू येणार नाही? का मस्ती करणार नाही? का त्याच्यातला टॅमिना ते गमविणार आहे? कुणाबद्दल गमविणार आहे? का गमविणार आहे? जागच्या जागेवर त्याला सगळं मिळालंय. काय लोकांच्या जीवावर आहे का? उगच आपलं काही बी तसं काही समजी जाऊ नका रे. मी कुणालाच बोलत नाही, कुणालाच बोलत नाही. आता ही कमेंट जी आहे ना, ते खूप जुन्यामधून एक माझा शुभचिंतकच आहे म्हणायचं. कधीच 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 आमचं कसलंच हाय हॅलो सुद्धा नाही का मेसेजवर, का कुठंच नाही. फक्त मी व्हिडिओ टाकते आणि ते त्या व्हिडिओद्वारे मला ओळखतात. आणि प्रत्येक वेळेस वंदना लय आवडतेस, वंदना आय लव्ह यू, वंदना लय आवडतेस, वंदना आय लव्ह यू. पण कधीतरी मी त्यांना रिप्लाय त्या कमेंटला केलाय का? नाही केला. पण हे तू किती बी आवडतीस आणि काय बी होतीस तरी बी कुणाला बोलावा, हे मला कुठंतरी बसलं इथं. म्हणलं बाबांनो, डाऊट क्लिअर तुमचा तर काय होणार नाही, पण माझ्या मनाला समाधानी तरी मिळेल की बाबा खरंच मी नाही कुणाला बोलत नाही. मला काही सांगायची गरज नाही कुणाला, पण एवढं बी तुम्ही म्हाताऱ्या माणसाला असं काट्याच्या आणीवर धरत जाऊ नका ना. वय झालं म्हणून काय झालं, म्हातारपण आलं म्हणून काय झालं, जगणं इसरून जायचं? किडा मुंगी हया हे जीव पायानं रगडायचा स्वतःची स्वतः दुखी होण्यासाठी? होईल तेवढं जीव आहे तोपर्यंत आनंदात राहा, स्वतःही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. ह्याच्या पलीकडं काही नाही बरं का. एकदा जीव गेला, खेळ खलास झाला, मग कशाला दुसऱ्यांना दुखी करता? नका करू.